काँग्रेस पक्षाची आज प्रदेश कमिटीची बैठक पार पडली। या संपूर्ण बैठकीला के.सी. वेणुगोपाल जे काँग्रेसचे महासचिव आहेत राष्ट्राचे, ते देखील उपस्थित होते। आपल्यासोबत विकास ठाकरे आमदार आहेत। विकास ठाकरेजी, खरं तर किती जागांवरती आता काँग्रेस स्वतःचा दावा ठोकणार आहे? ज्या पद्धतीने सातत्याने महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गट असू द्या किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडनं सातत्याने दावे प्रतिदावे केले जातात जागा वाटपावर। काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष आता राज्यात, तर किती जागांवर दावा असेल? मला असं वाटतं की काँग्रेसचं संघटन 288 जागांवरही आहे। काँग्रेस आतापर्यंत सर्व जागा लढत आलेली आहे आणि ज्या ज्या काँग्रेसच्या जागा आहे जिथे दुसऱ्या क्रमांकावर होत्या, पहिले निवडून आलेल्या होत्या, अशा सगळ्या जागांवर काँग्रेस दावा करेल अशी माहिती मिळून झाली। परंतु सातत्याने 288 जागा आहेत विधानसभेमध्ये, तर 96-96-96चा फॉर्म्युला, अर्थात हा तिन्ही पक्षाला समसमान वाटपच्या संदर्भातला जो फॉर्म्युला आहे तो महाविकास आघाडीमध्ये समोर येताना पाहायला मिळतोय। तुमची काँग्रेस आमदार म्हणून काय इच्छा आहे? काँग्रेस आमदार म्हणून आमची हीच इच्छा आहे का नैसर्गिक प्रक्रियेत जे होत असेल, जिथे काँग्रेसचा आमदार आहे, जिथे काँग्रेसचा दुसऱ्या क्रमांकावर आल्या त्या जागेत तरी काँग्रेसला किमान मिळायला पाहिजे। अभिजित वंजारी आपल्या बरोबर आहेत। अभिजित वंजारी जी, तुम्ही संपूर्ण निवडणुकीमध्ये निरीक्षक म्हणून काम केलेलं आहे प्रज्ञा सातवांचं। 30 आमदारांचा कोटा होता, प्रज्ञा सातवांना फक्त 25 मतं मिळालेली होती। 5 मतं गेली कुठं? आता हे मी सांगू शकत नाही। आताच इथे मीटिंग संपलेली आहे, नेत्यांसोबत आता जिल्हानिहाय बैठक आहे, त्या बैठकीमध्ये याचा सुतोवाच होईल। परंतु आमदारांवरती कारवाई होणार का? कारवाईचं काय होईल हे अपेक्षित आहे। परंतु सातत्याने असं म्हटलं जातं की काँग्रेस कारवाई करणार नाही या सगळ्या आमदारांवरती, पक्षाला शिस्त लागेल का या सगळ्या? कारवाई होईल, ती अपेक्षित होईल। आपण पाहिलं की विकास ठाकरे आणि अभिजित वंजारी हे दोन्ही आमदार होते आणि आता रमेश चेन्नीतला जे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी आहेत, ते सध्या टिळक भवन जे महाराष्ट्र काँग्रेसचं प्रदेश कार्यालय आहे त्या प्रदेश कार्यालयावर मधून बाहेर निघताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। संपूर्ण पक्षाच्या संदर्भातल्या जिल्हाध्यक्षांच्या बैठका ज्या आहेत त्या आज दिवसभर पार पडलेल्या आहेत। त्यामुळे आज विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस जी आहे ती राज्यात ॲक्टिव्ह झालेली आहे आणि सर्व जिल्हाध्यक्षांना येत्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम देण्यात आलेत आणि सत्ताधाऱ्यांचं जे काही सरकारी जी काही योजना करण्यात यावं या सगळ्या संदर्भातली एक योजना जी आहे ती या सगळ्या बैठकीमध्ये आखण्यात आली आहे। त्यामुळे विधान परिषदेमध्ये झालेल्या आमदारांचं क्रॉस वोटिंग असू द्या किंवा विधानसभा निवडणुका असू द्या, या सगळ्या दोन्ही गोष्टींच्या संदर्भातली सखोल चर्चा जी आहे ती या सगळ्या आजच्या बैठकीमधनं झालेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट चरण मार्गमसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।